छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने गेल्या 1.5 महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणासाठी पाडका मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांवरची अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। आता मात्र महापालिका प्रशासनाविरोधात कारवाई बाधितांचा संताप रस्त्यावर दिसू लागलाय। सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाही निघाला। या मोर्चेकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, महापालिकेची यानंतरची भूमिका काय आहे, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध भागांमध्ये अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली। विशेषतः पैठण रोडवरील कंचनवाडी, मुकुंदवाडी, जालना रोड, दिल्ली गेट ते हर्सुल चौक तसंच नारेगाव भागातील शेकडो अनधिकृत दुकानं, शेड्स, कंपाऊंड वॉल्स आणि जाहिरात फलक हटवण्यात आले। पण आता या कारवाई विरोधात असंतोष वाढत चाललाय। याच असंतोषाचं रूपांतर 8 तारखेच्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये झालं। गरीब माय बहिणींचे घर आज महाराष्ट्र सरकार तोडत आहे, म्हणून या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी आज आमच्या हजारो बहिणींचे घर तोडले जात आहे आणि बहिणींच्या नावावर मतं घेणारे जे शिंदे सरकार आहे ते मुख घेऊन गप्पा बसलेले आहे। आमचे घर तोडू नये, आम्हाला जे काय सुविधा आहे ते पाहिजे। ज्या गायरान जमिनीवर आम्ही सर्व लोक 25 ते 30 वर्षापासून राहत आहे, तरी ती गायरान जमिनीवरचे अतिक्रमण जे केलेलं आहे, आम्ही लोकांनी त्यांचे कायमस्वरूपी आम्हाला पुनर्वसन करून दिलं पाहिजे। इंदिरा गांधीने आम्हाला घर दिली होती आणि हे सरकार काय करतोय? हा सरकार गरिबांचे घर का बरं मोडतोय? आम्हाला मुलाबाळांना आमच्या मुलाबाळ घेऊन रोडवर का बरं आणतोय सरकार? गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाची दादागिरी सहन करणारा हा उद्रेक आहे। आज महिना झालं हुकुमशाही आणि बुलडरशाहीच्या धोरणावरती या शहराचं अस्तित्व धोक्यात आणलंय। जवळपास 10,000 घरं या ठिकाणी बाधित होणार आहेत। त्यामुळे जी श्रीकांत यांनी हुकुमशाही केली, दादागिरी केली, बुलडोरशाही केली, त्यांना असणारं या ठिकाणी हाकलून द्यावं आणि तात्काळ चालू असलेली कारवाई थांबवावी। यापुढेही पाडापाडी करण्यात आलेल्या विविध भागांमध्ये नागरिकांकडून मोर्चाची आखणी करण्यात येत असल्याची माहिती आहे। त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत नेमकी कोणकोणत्या भागात कारवाई झाली ते पाहूया। 3 जून 2025 पासून अतिक्रमण कारवाई सुरू झाली आणि वेगवेगळ्या टप्प्यात जून, जुलै, ऑगस्ट कारवाई सुरू आहे। बीड बायपास परिसरातून कारवाईला सुरुवात। 6 किलोमीटरच्या बीड बायपास रोडवर 340हून अधिक अतिक्रमणं हटवली। काही काळ ब्रेक, मात्र कारवाई पुन्हा सुरू। यानंतर मुकुंदवाडी ते जालना रोड या भागातील एकाच दिवशी 229 अतिक्रमणं पाडली। यामुळे स्थानिकांनी कडक निदर्शनं केली। या विरोधात काही जण खंडपीठामध्ये सुद्धा गेले होते। मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती नाकारली। गृहस्थ अतिक्रमण 48 तासात आणि टीन शेड 24 तासात काढण्याचे आदेश दिले। कारवाईला पुन्हा वेग आला। यानंतर संभाजीनगर महापालिकेने पैठण रोडच्या कंचनवाडी आणि नक्षत्रवाडी परिसरात 60 मीटर रुंदीकरणासाठी एक मोठी अतिक्रमण निष्कासन मोहीम राबवली। पहिल्या टप्प्यात 477 अनधिकृत रचना पाडल्या गेल्या, ज्यात हॉटेल, दुकानं, शेड्स, कंपाऊंड वॉल आणि जाहिरात बोर्ड यांचा समावेश होता। दिल्ली गेट ते हर्सुल चौक कारवाईचा विस्तार झाला। या 30 मीटर रस्त्यांवरील 245 ठिकाणी अतिक्रमणं हटवली। यामध्ये दुकानं आणि घरं होती। सध्या नारेगाव भागात 30 मीटर रुंद रस्त्यासाठी जय भवानी चौक ते नाला या भागातील 200 पेक्षा अधिक बांधकामांची पाडापाडी केली। मोहिमेअंतर्गत 350 मनपा कर्मचारी आणि 200 पोलीस यंत्रणा, 15 जेसीबी, पोकलॅंड, टिप्पर, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन यांचा समावेश आहे। भवानी चौक ते कचरा डेपो भागात पुढील कारवाई होती। छत्रपती संभाजीनगरमधील अन्य प्रमुख 10 महत्त्वाचे रस्ते निश्चित करण्यात आले। नागरिकांनी स्वतः अतिक्रमण हटवावीत असं आवाहन मनपा आयुक्त संतोष वाहुळे यांनी केलं। आव्हान एकच आहे, प्रशासनाला सहकार्य करा। जर पुढच्या 40-50 वर्षांमध्ये या शहराची वाढणारी लोकसंख्या आहे, वाहनांची संख्या आहे, जर अशाच पद्धतीने आपण जर अतिक्रमण करत राहिलो तर निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात या शहराचं बकालावस्था आपल्याला निदर्शनास येईल। जर शहराला एक सुटसुटीत चांगला शहर म्हणून एक आपल्या राज्यामध्ये ओळख निर्माण करून द्यायची असेल तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की विदिन बाउंड्रीज त्यांनी त्यांच्या खाजगी जागेंमध्ये रीतसर परवानगी घेऊनच बांधकाम करावं। जर उद्या असं आढळून आलं की त्यांनी ती कुठलीही प्रक्रिया केलेली नाहीये तर महानगरपालिका अतिशय कठोर स्वरूपाची कारवाई त्यांच्यावरती करण्यासाठी कटिबद्ध आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेली ही अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या विकासासाठी आवश्यक असली तरी यामुळे अनेकांचे संसार आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाले। एका बाजूला शहराला मोकळा श्वास देण्यासाठी रस्ते रुंदीकरण करणं गरजेचं आहे, तर दुसऱ्या बाजूला अचानक आलेल्या या संकटाने सामान्य नागरिक हवालदिल झाले।
प्रशासनाने यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, अन्यथा येत्या काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती संभाजीनगरहून सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.